पुढे जाऊया। माळेगावामध्ये मत द्या निधी देतो असा इशारा दिल्यामुळे वादात सापडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती विरोधक सातत्याने टीका करतायत। आता अजित पवारांनी टीका करणाऱ्या विरोधकांवरती शेलका शब्दामध्ये प्रहार केलाय, ज्यामुळे पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे। निधीवरून वाद, आता विरोधकांवर घणाघात। इतर नेते आणि शहरांवर शेलक्या भाषेत टीका। अजित पवारांच्या निशाण्यावर विरोधक। उपमुख्यमंत्री पदावरून विरोधकांना टोले। 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली तर मी पण काट मारणार। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय, बघा काय। माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी दिलेली ही धमकी विरोधकांसाठी टीकेचं कारण ठरली। तुमच्या हातात मत, माझ्या हातात निधी असं म्हणत पवारांनी थेट मतदारांना आपल्याला मत देण्यासाठी तंबी भरली। अजित पवारांच्या या तंबीवर विरोधकांनी आक्षेप घेत थेट निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं। पण आता अजितदादांनी टीका करणाऱ्या विरोधकांवर शेलक्या शब्दात टीका केल्याचं पाहायला मिळतंय। मी माझ्या भागात करून दाखवलं असं म्हणत अजित पवारांनी इतर नेते आणि शहरांवर खालच्या भाषेत हल्ला चढवला। तसंच पूर्वीचे मित्रपक्ष आणि आताच्या विरोधकांवर उपमुख्यमंत्री पदाचा संदर्भ देत टीकास्त्र डागलं। माझ्या भागामध्ये करून दाखवलं, त्यावेळेस अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा। बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, आणि त्यांची शहरं एकदम घाण भिकार चोट असतात, बकालपाडा असतो, तिथं त्यांना सांगायचा अधिकार नसतो। आत्ता जाऊन बघा माझं बारामती शहर कसं स्वच्छ देखणं केलेलं आहे। 6 वेळेला अनेक राजकीय पक्षांनी मला उपमुख्यमंत्री केलं किंवा अर्थमंत्रालय दिलं, काहीतरी मला अक्कल आहे म्हणूनच दिलं ना। मी बिंडोक असतो तर दिलं असतं। आरोप करणारे आता जरी माझ्यावर आरोप करत असले तरी माग त्यांनीच मला तिथं उपमुख्यमंत्री म्हणून बसवलं, आता मी त्यांच्या बरोबर नाही म्हणून आरोप करतात। हे वागणं बरं नव्हं। अजित पवारांनी हे वागणं बरं नवं म्हणत विरोधकांना लक्ष्य केलं, पण बोलताना त्यांनी थेट शेलक्या शब्दाचा वापर केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। अजित पवारांनी स्वतःचं मोठेपण सांगताना इतर नेते आणि त्यांच्या शहरांनाच कमी लेखल्यानं विरोधकांसह मित्र पक्षही नाराज झालेत। बारामती पुरतं त्यांनी बोललं असावं, बाकीच्या नेते कोणी काही काम करतच नाही, कोणाला काही जमतच नाही, कोणी त्यांच्या भागात नेतृत्व करतच नाहीत असं नसतं। प्रत्येकाला आपल्या मतदारसंघाचा विकास हवा असतो आणि प्रत्येकजण, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही याचा असो, गटाचा असो, तो आपापल्या पद्धतीने विकास करत असतो, पण इतर नेत्याबद्दल त्यांनी असं वक्तव्य करता कामा नये। अजित पवार रोखठोक बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात, पण रोखठोक बोलणं वेगळं आणि मतदारांवर दबाव टाकणं वेगळंय, त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। पण आता टीका करणाऱ्या विरोधकांचा अजित पवारांनी थेट खालच्या शब्दात समाचार घेतल्यानं नवा वाद निर्माण झालाय। विरोधकांसह मित्र पक्षही नाराज झाल्यानं या वादात पुढे काय घडतं? प्रचार सभांमधील वादग्रस्त विधानं थांबतात की असंच सुरू राहतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।